राम राम सर्वांना. माझं नाव आशुतोष गौतम. आज मी चाललोय अष्टविनायक यात्रेतील तिसऱ्या स्थानावर असलेल्या पालीच्या मंडळेश्वर मंदिरात व चौथ्या स्थानावर असलेल्या महडच्या वरदविनायक मंदिरात. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. या यात्रेची सुरुवात मी माझ्या मित्र भूषण सोबत करत आहे. तर सकाळी 6:30 वाजता आम्ही उल्हासनगरवरून निघालो व सकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही अर्जतजवळच्या एका हॉटेलजवळ थांबलो. या ठिकाणी आम्ही मस्त गरमागरम चहा व मस्त गरमागरम वडापावचा आस्वाद घेतला. वडापावची चव बऱ्यापैकी छान होती. वडापावचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही लगेच निघालो पालीच्या मंडळेश्वर मंदिराकडे. पालीच्या मंडळेश्वर मंदिरामध्ये तुम्ही स्वतःच्या गाडीने इथपर्यंत येऊ शकता व दुसरा ऑप्शन म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करूनही तुम्ही इथे येऊ शकता. पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला लोकल ट्रेनने कर्जत व खोपोली या स्थानकावर यावं लागेल. इथून तुम्हाला जवळ असलेल्या एस.टी. स्टँडवरून पालीसाठी डायरेक्ट एस.टी. बस उपलब्ध आहेत. खोपोलीवरून येताना तुम्ही इथे डायरेक्ट ऑटो रिक्षा करून सुद्धा येऊ शकता. तर सकाळी 9:30 वाजता आम्ही पालीच्या मंडळेश्वर मंदिराच्या एंट्री गेटजवळ पोहोचलो. मंदिराच्या एंट्री गेटच्या उजव्या बाजूलाच हातपाय धुण्याची सोय केलेली आहे. येथे तुम्ही छानपैकी हातपाय धुवून व फ्रेश होऊन मंदिरामध्ये जाऊ शकता. असं म्हटलं जातं की पालीच्या मंडळेश्वरच्या आधी धुंडी विनायकाचं दर्शन घेतलं जातं. तुम्ही सुद्धा धुंडी विनायकाचं दर्शन घ्यायला विसरू नका. मंडळेश्वर यांच्या पूजाच्या आधी धुंडी विनायकाची पूजा केली जाते. तसेच येथील प्रत्येक कार्यात धुंडी विनायकाला प्रथम मान देण्यात येतो. हा मंदिराच्या आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे. मंदिराच्या आत गाभाऱ्यात व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे. तुम्ही बाहेरून सभा मंडपामधून व्हिडिओ शूटिंग करू शकता. हे एकमेव असं मंदिर आहे ज्याचं नाव भक्ताच्या नावावर ठेवलेलं आहे. संपूर्ण मंदिराचं बांधकाम हे दगडी चिऱ्यांचं बनवलेलं आहे. मंदिराच्या बांधकामात शिसे, चुना आणि गूळ यांचा वापर करण्यात आला होता. तेव्हा वापरलेली चुना बारीक करण्याची चाळ आजही या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मंदिरात प्रवेश करताना आपल्याला 2 मोठी सभागृह मंडप पाहायला मिळते. बाहेरील मंडप हे 40 फूट लांब व 20 फूट रुंद एवढे आहे. या मंदिराचे छत 8 भव्य आणि कोरीव लाकडी खांबांवर अवलंबून आहे. हे खांब त्या काळातील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक मोठी पेशवेकालीन धातूची घंटा पाहायला मिळते. या संपूर्ण मंदिराची रचना पूर्वाभिमुख बांधण्यात आली आहे. म्हणून बालभक्ताला तुझी आसरा या सुप्रसिद्ध आरतीमधील दुर्गेचा पुत्र हा दुर्गावराही, पश्चिमेचा राज पूर्वेला पाही ही ओळ या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. यामुळे सूर्यप्रकाशाची पहिली किरणे थेट गर्भगृहातील मूर्तीवर पडतात. मंडळेश्वर हे अष्टविनायकामधील एकमेव असं मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये मूर्तीच्या डोळ्यामध्ये आणि बेंबीमध्ये हिरे बसवलेले आहेत. मंदिरात एक भक्त आला होता जो देवापुढे आपली बासुरीची कला सादर करत होता. मंदिर प्रशासनाने त्या भक्ताच्या कलेचा मान ठेवून त्याला माईकची सुविधा उपलब्ध करून दिली. भक्ताच्या कलेचा मान ठेवल्याबद्दल मंदिर प्रशासनाचे खूप खूप आभार. त्यानंतर आम्ही प्रसाद घेऊन लगेच
वरद विनायक मंदिराच्या दिशेने निघालो. वरद विनायक मंदिराच्या दिशेने जाताना ऊन खूप लागत होतं. दुपारची वेळ होती त्यामुळे ऊन खूप जास्त होतं. 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो वरद विनायक मंदिराजवळ. हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. या मंदिरातून गाभाऱ्याच्या समोरील उंदीर म्हणजे मुसळ पाहायला मिळते, ज्याला भगवान श्री गणेशाचे मुख्य वाहन मानले जाते. हे मंदिर अष्टविनायकामधील एकमेव असं मंदिर आहे जिथे भाविकांना गर्भगृहात जाऊन मूर्तीला स्पर्श करून पूजा करण्याची परवानगी आहे. हे मंदिर इच्छापूर्ती गणेश मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिरातील मूर्ती ही स्वयंभू गणेश मूर्ती आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला श्री दत्त मंदिर व श्री शनी व श्री राहू व श्री केतू यांचं मंदिर पाहायला मिळतं. या मंदिरामध्ये दररोज दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये मोफत महाप्रसादाचे आयोजन केले जाते. सर्वप्रथम आपल्याला एक टोकन दिला जातो. टोकन घेतल्यानंतर आपल्याला जेवणाच्या हॉलमध्ये प्रवेश दिला जातो. तुम्ही सुद्धा या मंदिरामध्ये गेल्या आहात दर्शनासाठी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद व व्हिडिओमधील माहिती आवडल्यास फिरायला जायचं या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका.